Hello dear friends and a very warm welcome to this session. आज माझ्या मानसी बरोबर आपण ही जी पोयम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट म्हणजे की टोपली भरून चंद्रमेचा प्रकाश, मून लाईट आहे कारण की तर टोपली भरून चंद्रमेचा प्रकाश ही जी पोयम आहे तुमच्या सिलेबस मधली ही वाचणार आहे. ह्याचा तुम्हाला अर्थ मी सांगूनच दिला होता मागच्या सेशन मध्ये आपल्या. आज आपण ह्याचं वर्ड टू वर्ड लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन बघूया. तर चला वाचू आपण बास्केट फुल ऑफ मूनलाइट. तर फ्रेंड्स आपण ही पोयम मागच्या वेळेस रेसिट करून घेतली होती, तरी एकदा परत आपण रेसिटेशन करूया. ओ मून गिव्ह मी मूनलाइट, basketful or two baskets full, with seeds of moonlight, from the city to my village, on the sides of the path, I want to so many. Small, small moons of light, the whole village goes to the city, daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. By Sunil Sharma. या पोएम मध्ये तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, तुम्हाला हे लास्ट जितकेही शब्द आहे त्याच्यामध्ये कुठेही रायमिंग वर्ड्स नाही दिसतील. का नाही दिसतील? कारण की दिस पोएम इज एन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्ड्स. फ्री वर्ड्स मध्ये काय असतं की तुम्हाला कुठेही कोणचे जे आहे रायमिंग वर्ड्स वगैरे नसतात. हे फ्रीली लिहिली जाते, ह्याच्यात राईम्सची आणि या सगळ्याची गोष्टी नाही बघत. तर आता आपण ही पोएम बघूया. ओ मून गिव्ह मी मूनलाइट, हे चंद्रमा मला मूनलाइट दे, मला चंद्रमाचा प्रकाश दे. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल, एक टोपली भरून किंवा दोन टोपल्या भरून, विथ सीड्स ऑफ मूनलाइट, आणि त्याच्यामध्ये काय देशील टोपल्यांमध्ये मूनलाइटचे म्हणजे की चंद्रमाचे प्रकाशचे वीज दे मला तू, म्हणजे जे बिया असतात ते दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, फ्रॉम द सिटी म्हणजे की शहरातून माझ्या गावापर्यंत, शहरात सुरू होतील आणि माझ्या गावापर्यंत एवढ्या मला दे. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, पाथच्या साइड मध्ये म्हणजे की ही रोड आहे, रोडच्या साइड मध्ये दोन्हीकडे दोन्ही बाजूला. आय वॉन्ट टू सो मेनी, मी जे आहे खूप सारे, सो SOW सोचं काय अर्थ असतं की मी त्याला पेरणं चाहतो, तर मी त्याला लावणं चाहतोय, मी खूप सारे लावणं चाहतोय. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, मी खूप सारे लहान लहान चंद्रमा, प्रकाशाचे चंद्रमा लावणं चाहतोय रस्त्यात दोन्हीकडे. कोणत्या रस्त्यात? सिटी टू माय विलेज म्हणजे शहरातून गावाच्या रस्त्याकडे मी रस्त्याच्या दोन्ही साइड्सला असे छोटे छोटे चंद्रमाचे वीज लावणं चाहतोय. द होल विलेज गोज टू द सिटी, पूर्ण जे गाव आहे, गावाचे लोक आहेत सगळे कामासाठी शहरात जातात. म्हणजे कोणी ना कोणी, हर कोणी काही ना काही काम करतं आणि त्या कामासाठी त्याला शहरात जावं लागतं. डेली टू वर्क, रोज जातं. टू वर्क, काही कामासाठी जातं. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, तर जेव्हा ते परत येतात, जेव्हा हे लोक सगळे वापस येतात तेव्हा काय होऊन जातं? अंधार होऊन जातं. सकाळी सकाळी जातात आणि जेव्हा परत येतात तेव्हा अंधार होऊन जातो, रात्र होऊन जाते. ऍज माय विलेज इज क्वाईट फार, का अंधार होऊन जातो? कारण की परत येता येता अंधार होतो, कारण खूप दूर आहे माझं गाव आणि शहर गावापासून दूर आहे, म्हणून अंधार होऊन जातो सगळ्यांना यायला. द रूट इज टफ, जो रस्ता आहे शहरातून गावातून शहराकडे, शहरातून गावाकडे जो रस्ता, बहुत रूट म्हणजे काय? रस्ता. टफ म्हणजे कठीण आहे, फार जास्त कठीण रस्ता आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आणि त्या रस्त्यामध्ये खूप सारे स्नेक्स म्हणजे की सर्प, आणि स्कॉर्पियन्स म्हणजे काय असतात? बिच्छू, विंचू ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारे हा रस्ता फार कठीण आहे आणि पूर्ण रस्त्यात खूप सारे सर्प आहेत आणि स्कॉर्पियन्स आहे, विंचू आहेत. त्याच्याने काय होतं की कोणी येतं तर त्यांना भीती लागलेली असते की कोणी हा अशा प्रकारचा पशु त्यांना डंक न मारे. नीदर बस नॉर कार्ट प्लाइज, तर ना तर आमच्या गावापर्यंत कोणती बस येते, नॉर कार्ट प्लाइज. प्लाइज म्हणजे काय? ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. पहा, जर तुम्ही कोणत्या गावात राहत असाल
तर गावातून शहराकडे जाया करता काय असतं, कोणतं बस असतं नाही, तर काहीतरी साधन असतं ना, की ज्याच्याने तुम्ही जाऊ शकता. ऑटो टेम्पो जाऊ शकतो किंवा काही पण. तर हेच तो मुलगा म्हणतोय, की ना तर बस आहे आणि नाच कोणची कार्ट आहे. कार्ट म्हणजे काय, जशी बुलक कार्ट किंवा कॅमेल कार्ट असं असतं ना, म्हणजे काय बैलगाडी, घोडागाडी अशा प्रकारचं. तर कोणची गाडी पण नाहीये, जी की या रस्त्यावरती रोजच्या ट्रॅव्हल करत असे, चालत असे. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे वडील कामातनं घरी येतात, तेव्हा मी झोपलेला असतो. का झोपलेला असतो? कारण की त्यांना खूप उशीर होऊन जातो आणि म्हणून हा तेव्हापर्यंत झोपून जातो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि ते सकाळी सकाळी जेव्हा चालले जातात तेव्हाही मी झोपत असतो. तर म्हणजे रात्री जेव्हा येतात तेव्हा मी झोपलेला असतो आणि सकाळी जेव्हा ते जातात तेव्हा सुद्धा मी झोपला असतो. कारण की रात्री येतात तेव्हा खूप उशीर होऊन जातो आणि सकाळी परत ते खूप लवकर चालले जातात. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे खूप सकाळी चालले जातात. म्हणून तेव्हाही मी झोपलेलाच असतो. मला कोणी उठवतही नाही. ओ मून, आता परत हा म्हणतो की हे चंद्रमा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट. मला जे आहे एक टोपलं भरून चंद्रमेचा प्रकाश दे. ऑन लोन. कशावरती दे? लोन वरती दे. लोन म्हणजे काय असतं? आपण सपोज की तुमच्या वडिलांना कोणची दुकान उघडायची आहे, काही आपलं स्वतःचं काम करायचं, तर काय करतील ते? पैसे नाहीयेत तर ते बँक जवळ जातात, बँकेकडनं लोन घेतात, म्हणजे की कर्जा घेतात है ना, आणि मग त्याच्यानी आपली दुकान चालू करतात. मग हळूहळू करून तो लोन ते फेडून देतात. तर अशाच प्रकारे हा मुलगा म्हणतोय की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. तर म्हणतोय की हे चंद्रमा, मला एक टोपली भरून चंद्रमेचा प्रकाश मला लोन वरती दे, मला कर्ज वरती दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. तर मी जो आहे, जो डार्क रूट आहे, म्हणजे जो अंधाराने भरलेला जो रस्ता आहे, त्याला मी लाईट करणं चाहतो, तिथे मी उजड करणं चाहतोय. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. ताकी त्याच्याने काय होईल की माझे वडील जे आहे ते लवकर परत येतील. लवकर कसे येतील? की जर अंधार नाही राहिले, जर चारीकडे प्रकाश राहिले, उजेड राहील, तर काय होईल? त्यांना नीट दिसेल की काय आहे, कोणचं, म्हणजे की जानवर तर नाहीये, काही इन्सेक्ट तर नाहीये, आणि अशाच प्रकारे कोणची भीती नाही राहिली. मेन भाई उजेडचं काय असतं? उजेडमध्ये कोणाला काही भीती नाही वाटत. तर कोणत्याच प्रकारची काही भीती नाही राहिली, तर अशा प्रकारे ते लवकर घरी परत येऊ शकतात. तर आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मुलगा म्हणतोय की मी जे अंधाराचे रस्ते आहेत त्यांना उजेड करणं चाहतोय त्यांच्यावरती, ताकी माझे वडील जे आहे ते लवकर घरी ये. आय डू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि मी सुद्धा त्यांच्याकडनं, मी सुद्धा का म्हटलं आय टू वॉन्ट, म्हणजे का की जसं की अनेक मुलं ऐकतात तशाच प्रकारे मी पण, है ना, तर मी पण आपल्या वडिलांकडनं जे आहे फेरी टेल्स, म्हणजे काय, परीकथा, दंतकथा. फेरी टेल्स म्हणजे काय? परीकथा. परीकथा ऐकणं चाहतोय त्यांच्याकडनं, अँड स्टोरीज, आणि कहाण्या. परीकथा आणि कहाण्या मी सुद्धा आपल्या वडिलांकडनं ऐकणं चाहतोय, जसे अनेक मुलं ऐकतात. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता परत हे जो पहिला पॅराग्राफ होता, पहिला स्टेंजा होता, तो परत इथे आपला रिपीट होतोय की हे चंद्रमा, मला एक टोपली भरून चंद्रमेचा प्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मी जे आहे चंद्रमेचे सीड्स, म्हणजे की जे बिया असतात, ते मी सो करणं चाहतोय, मी त्यांना पेरणं चाहतोय ऑन द साइड्स ऑफ द पाथ. जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला मी हे करणं चाहतोय. तर अशा प्रकारे आज आपण हे पाहिलं की ह्याची पोयमची काय व्याख्या आहे, काय अर्थ आहे त्याचा. छान होती की नाही पोयम? आवडली ना? की कसं एक मुलगा जो आपल्या वडिलांकरता तो तरसतोय, की वडील त्याच्या वडीलची भेटूच नाही पावत. तो सकाळी ते लवकर चालले जातात, आणि रात्री येतात तेव्हाही तो झोपलेला असतो. तर अशा प्रकारे तो मुलगा आपल्या वडिलांची भेटूच नाही पावत, म्हणून तो हे चंद्रमेला जे आहे विनंती करतोय की तू मला आपल्या चंद्रमेचा प्रकाश दे. रात्रीची वेळ असते कारण की. खूप छान पोयम आहे, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. फ्री वर्स आहे ह्याच्यात, मी तुम्हाला सांगितलंच. आणि आपलं काय असतं ऍप्रिसिएशन मध्ये आपण काय काय लिहितो बघा, की याचे जे आपले पोएट आहे सुनील शर्मा आहे, ही ट्रान्सलेटेड आहे डोगरी लँग्वेज मधनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. तर आता आपण याचे इंग्लिश वर्कशॉपचे काही क्वेश्चन्स बघून घेऊ. तर इंग्लिश वर्कशॉप जी आहे आपली, त्याचा थर्ड क्वेश्चन बघा. फर्स्ट सेकंड आपण मागच्या सेशन मध्ये करून चुकलेलो आहोत. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. आता आपण पोएम जी वाचली त्याच्यात काय दिसतंय, की तो वडिलांचा तर त्रास मिटवणंच चाहतोय. याच्याच बरोबर त्यांनी एका जागी हे म्हटलं की गावाचे सगळेजण जे आहे ते शहरात जातात आणि त्यांना त्या सगळ्यांना हा त्रास पाहावा लागतो.
तर तो काय करतोय बेसिकली, तो पूर्ण गावाची जी प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करणं चाहतोय, त्याला जे आहे हटवणं चाहतोय. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व्ह देम विथ द फॉलोइंग विशेस. तर तो हे कसं करू शकतो या विशेस बरोबर, म्हणजे ज्या इच्छा आहेत त्याच्या. आन्सर इन युअर नोटबुक. गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तर ही जी लाईन आहे ही विश तो कशी पूर्ण करेल, की मला मूनलाईट दे, एक टोपली किंवा 2 टोपल्या भरून मूनलाईट जी आहे त्याच्या बियांबरोबर. ही कॅन सीक हेल्प ऑफ लोकल पीपल. तर तो काय करू शकतो, की जे लोकल पीपल आहेत, म्हणजे जे तिथले राहणारे लोक आहेत, त्यांची मदत घेऊ शकतो. अँड अर्ज द गव्हर्नमेंट ऑर लोकल बॉडीज. आणि जे तिथले जे गव्हर्नमेंट सरकार आहे आणि जे नगर निगम वगैरे असे सगळे आहेत, त्यांना अर्ज करू शकतो, त्यांची जी अपील करू शकतो टू प्रोव्हाइड लाईट्स. लाईट्स हा एक बेसिक झालेला आहे आपला, तर त्यांच्याकरता लाईट करता म्हणू शकतो त्यांना. ऑन द रोड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज, की शहरापासून गावापर्यंत काही लाईट्स नाहीये, तर या लोकांना गव्हर्नमेंटला आणि लोकल पीपल बरोबर तो काही करू शकतो. सेकंड आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. ह्याच्याकरता तो काय करू शकतो, की तो म्हणतोय की मी जे आहे जो डार्क रूट आहे, अंधारी रस्ता आहे, त्याला उजड करणं चाहतोय त्याच्यावरती, ताकी माझे वडील लवकर घरी ये. ही कॅन विथ द हेल्प ऑफ विलेजर्स गव्हर्नमेंट. तर हे कामही तो आपल्या जे गावाचे लोक आहेत त्यांच्या किंवा सरकारच्या हेल्पनी बिल्ड गुड रोड्स, तर चांगले रस्ते बनवू शकतो. अँड मेक द रोड्स सेफ सो दॅट हिज फादर अँड अदर विलेजेस कॅन रिटर्न सेफ अँड अर्ली टू देअर विलेज. आणि ते जे रस्ते बनवेल ते सेफ असे, अशा प्रकारचं तो करू शकतो, ताकी सगळे त्याचे जे गावातले लोक आहेत आणि त्याचे वडील ते सेफली सुरक्षित प्रकारे घरी पोहोचू शकतील. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ एलिटरेशन अँड रेपिटेशन फ्रॉम द पोएम. या पोएम मध्ये एलिटरेशन आणि रिपिटेशनचा प्रयोग झालेला आहे, तर त्याचे आपल्याला उदाहरण द्यायचे. बघा, एलिटरेशनचं काय एक्झाम्पल आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets फुल. तर ह्याच्यात काय आहे हे पहा, एम चं परत परत यूज आहे, मून, मी, मूनलाईट, आणि इकडे बास्केट फुल, बास्केट्स फुल, बी चं दोनदा यूज झाला. अशाच प्रकारे ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आणि आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. एस तीनदा आला. रिपिटेशनचं काय, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर हे स्मॉल 2 जागी आलं, ते रिपिटेशन झालं. अशा प्रकारे हे तुम्हाला उदाहरणं जर पोएम मध्ये आला एक्झाम मध्ये, तर असे हे तुम्हाला उदाहरण एक्झाम्पल्स लिहावे लागतील. नेक्स्ट आहे, डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर. आपल्या मित्राबरोबर किंवा भाऊ बहिणी बरोबर डिस्कस करा. युअर क्लासमेट किंवा तुमच्या शाळेच्या क्लासच्या मित्राबरोबर. अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेस. तर तुमच्या काय इच्छा आहे अशी एक लिस्ट बनवा. टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी पीपल हॅपी. की तुमच्या गावातल्या, शहरातल्या, या तुम्ही जिथेही राहता तिथले लोकांना प्रसन्न करायकरता तुम्ही काय करणं चाहता अशी इच्छेचा एक लिस्ट बनवा. तर बघा, ह्याच्यात आहे टू प्रोव्हाइड ऑल मॉडर्न फॅसिलिटीज. जितकेही आधुनिक सुविधा आहे, आधुनिक ते सगळ्या देणं. लाईक इलेक्ट्रिसिटी, गुड रोड्स, वॉटर सप्लाय. ह्याच्यामध्ये काय येतं, बिजली आणि चांगल्या सडका, पाणी, एटसेट्रा टू विलेजर्स लिव्हिंग इन रिमोट एरियाज. रिमोट एरियाज म्हणजे जे अगदी पिछडलेले एरिया आहे, जिथे हे सगळे सुविधा नाही आहे, तिथे हे सगळं देणं. टू इम्प्रूव्ह द कंडिशन्स ऑफ पुअर फार्मर्स विथ एड्स, फंड्स अँड फुल सपोर्ट ड्युरिंग ड्रॉट. ड्रॉट काय असतं, जे सुखा पडतो, जेव्हा पाऊस नाही पडत. तर अशा वेळेला त्या जे किसान आहेत, जे कृषक लोक आहेत, त्या गरीब, तर तेव्हा त्या लोकांना, शेतकऱ्यांना पैसा वगैरे देऊन, पूर्ण फंड्स वगैरे देऊन त्यांना सपोर्ट करायचा. टू इरॅडिकेट पॉवर्टी, इग्नोरन्स अँड इलिटरसी. जे गरिबी आहे आणि अशिक्षा आहे त्या सगळ्याला निवारण करायचं. टू कीप देअर सराउंडिंग्स क्लीन अँड हेल्दी. आपली जे आसपासची जागा आहे त्यांना चांगलं स्वच्छ ठेवायचं आणि हेल्दी ठेवायचं. टू फाईट अगेन्स्ट इनजस्टिस, करप्शन अँड टेररिझम. म्हणजे की अन्याय, करप्शन जे आहे, भ्रष्टाचार आणि टेररिझम जे आहे त्याच्याकरता, त्याच्याशी लढायचं, म्हणजे की ते सगळं नाही आपल्या समाजात राहिलं पाहिजे. टू मेंटेन पीस अँड ऑर्डर इन द सोसायटी. समाजामध्ये शांती आणि न्याय व्यवस्था वगैरे सगळं नीट प्रकारे त्याला चालवायचं. हे सगळं आपण पाहू शकतो. हे सगळे विशेष लिहू शकतात. टू रिमूव्ह देअर बिलीव्स इन सुपरस्टिशन्स. सुपरस्टिशन्स म्हणजे काय असतं, अंधविश्वास. अंधविश्वासावरनं लोकांचं जो आहे ते हटवायचं, ते सगळं सांगायचं की हे सगळं काही खोटं आहे.
टू मेक देम अवेअर ऑफ देअर सेन्स ऑफ ड्युटी. त्यांचं सेन्स ऑफ ड्युटी जो आहे, कर्तव्य पालनचं जे आहे, अशा प्रकारचं त्यांच्या आत जागृत करायचं की ते आपलं कर्तव्य सगळेजण करेल. तर अशा प्रकार आज आपण खूप छान गोष्टी काही शिकलेलो आहोत की कशा प्रकारे आपण आपल्या आसपासचा एरिया सुद्धा चांगला ठेवू शकतो आणि आपल्या समाजाकरता काय करू शकतो हे ह्याच्यात सांगितलं गेलं आहे. आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.